भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यात भेट झाली आहे। जाधव आणि सरनाईकांमध्ये तब्बल 10 मिनिटं चर्चा झाली आहे। ऑपरेशन टायगर सुरूच आहे, प्रताप सरनाईक म्हणालेले आहेत। नेमकं या भेटीमध्ये काय झालं, काय घडलं, काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे। बघा त्याची एक छोटीशी माहिती आपल्या समोर येत आहे। भास्कर जाधव आणि सरनाईक यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झालेली आहे। नाही बघा, भास्कर जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली। शेवटी माझे जुने मित्र आहेत। 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो। ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो। आज मी परिवहन मंत्री आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या। त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्याचा आणि ह्याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही आहे। आपल्यासोबत पराग ढोबळे जोडले गेलेले आहेत। पराग अधिक माहिती देत आहेत। नक्कीच ज्या पद्धतीने आपण भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून पाहतोय, आक्रमक पवित्रा त्यांचा घेतलेला दिसतोय। त्यांना शांत करण्यासाठी खरं तर विरोधी पक्ष नेतेपद दिलं जातं असं बोललं जात आहे। मात्र आज त्यांनी प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली। या सगळ्या संदर्भात बोलताना जेव्हा प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी सांगितलं की मतदारसंघातील कामाविषयी त्यांची भेट झाली आहे, मात्र ऑपरेशन टायगर सुरूच आहे असे संकेतही त्यांनी दिले आहे। त्यामुळे कुठेतरी वेगळ्या वळणावर ही चर्चा जाते, नक्की वेगळं चर्चा या सगळ्यामध्ये सध्या पाहायला मिळते। धन्यवाद पराग सविस्तर माहितीसाठी।